सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 3 आमदारांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने पक्षात खळबळ उडाली. या प्रकरणावर निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदारांना पक्षाच्या उमेदवारासोबत राहण्याच्या सूचना दिल्याचंही स्पष्ट केलं. अंतिम निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. भाजपला पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये उत्तमराव जानकर, अभिजित पाटील आणि नारायण पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे या तिघांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात रविवारी भीषण अपघात झाला. म्हसवड पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांची पिकअप गाडी विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत सर्वजण रांजणी येथील रहिवासी असून सिद्धनाथाच्या दर्शनावरून परतत होते. स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू करत 6 जणांना सुखरूप बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. क्रेनच्या सहाय्याने वाहन बाहेर काढण्याचे आणि विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच सी मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी सोबत. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रेम भाटी याचा कल्याणजवळ दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. पत्नीला माहेरी सोडून घरी परतत असताना घरापासून काही अंतरावर त्याची दुचाकी रस्त्यावर पडलेल्या खडीवर घसरली. अपघातापूर्वी वडिलांनी फोन केल्यावर 10 मिनिटात घरी पोहोचतो असं प्रेमने सांगितलं होतं. मात्र काही क्षणातच त्याच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी आली. गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रेम भाटीचे इंस्टाग्रामवर 83,000 तर युट्यूबवर सुमारे 30 लाख सबस्क्रायबर्स होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेवरून राज्य सरकारला इशारा दिलाय. सरकारने तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करावेत. ते उत्तम काम करत असून भेसळखोरांवर कठोर कारवाई करतायत. त्यांच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा आम्ही सरकारच्या मागे लागू असं जरांगे म्हणाले. अन्नातील भेसळ रोखल्याने सर्वसामान्यांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि दुधातील भेसळ थांबल्यास शेतकऱ्यांनाही फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान तुकाराम मुंढे यांनी FDA मध्ये रुजू झाल्यानंतर भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून त्यांच्या कामाचे राज्यभर कौतुक होते. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच सी मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी सोबत. केंद्र सरकारने इथेनॉल इंधनासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतलाय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100% इथेनॉल इंधनाच्या कायदेशीर वापरास मंजुरी देणाऱ्या फाईलवर स्वाक्षरी केल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञान असलेल्या वाहनांना E100 इंधन वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने यापूर्वीच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वेळेआधी पूर्ण केले होते. या नव्या धोरणामुळे कच्च्या तेलावरील आयात खर्च कमी होऊन देशाची मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. तसेच पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढण्याच्या दिशेने हा महत्वाचा टप्पा मानला जातो. अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी प्रकरणी मोठी खळबळ उडाली. मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपानंतर उत्तर प्रदेश सरकारने 3 सदस्यीय SIT ची स्थापना केली आहे. तपासादरम्यान दानपेटीतील रक्कम मोजण्याचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या घरातील शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवलेली सुमारे 10 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणानंतर समाजवादी पक्षाने देणगीतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सर्व व्यवहारांचे नियमित लेखापरीक्षण सुरू असल्याचा दावा करत कोणताही
अनियमितता सिद्ध झालेली नसल्याचं म्हटलंय. आता SITच्या तपासातून नेमकं सत्य काय याकडे देशभराचं लक्ष लागलंय. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच सी मेडी मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडी सोबत. अमेरिका इराण संघर्ष संपण्याच्या दिशेने महत्वाची घडामोड मिळली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करार होऊ शकतो असा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार करारानंतर होर्मुझ सामग्री पुन्हा खुली होईल आणि पुढील शांतता प्रक्रियेला वेग मिळेल. मात्र इराणकडून अद्याप कराराबाबत अंतिम अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाहीये. इराणी अधिकाऱ्यांनी चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले असले तरी अंतिम निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलंय. या घडामोडींवर जगभराचं लक्ष लागलं असून करार झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भारतात मोबाईल तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडवणारा जगातील पहिला D2M डायरेक्ट टू मोबाईल फीचर फोन लवकरच बाजारात येणार आहे. खुशटेक कोरिया कंपनीने विकसित केलेल्या या फोनमध्ये इंटरनेट, मोबाईल डेटा किंवा वायफाय शिवाय मोफत लाईव्ह टीव्ही पाहता येणार आहे. यासाठी फोनमध्ये इनबिल्ट अँटेना आणि ATSC 3.0 तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. 2.4 इंचाचा डिस्प्ले, 2G 4G सपोर्ट, 1800 mAh बॅटरी, USB Type-C चार्जिंग, ब्लूटूथ 5.0 आणि FM रेडिओ अशी वैशिष्ट्ये या फोनमध्ये असतील. कॉलिंग, डिजिटल पेमेंट आणि लाईव्ह टीव्ही ऍप्सही उपलब्ध असतील. सध्या हा फोन उत्पादनाच्या टप्प्यात असून लवकरच बाजारात दाखल होणार आहे. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच सी मेडी मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडी सोबत. लगान चित्रपटाच्या 25 वर्षांच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात अभिनेत्री काजोलने अभिनेता आमिर खानची मिश्किल शैलीत फिरकी घेतली. आमिर खान प्रोडक्शन्सने उत्तम चित्रपट दिलेच, पण महिलांच्या बाबतीतही आमिरची निवड उत्कृष्ट आहे असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी आमिरची माजी पत्नी किरण रावही मंचावर उपस्थित होती. अभिनेत्री जुही चावलानेही आमिरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगत त्याची हलक्या फुलक्या अंदाजात चेष्टा केली. या कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याचीही पुन्हा चर्चा रंगली असून तो लवकरच गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट सोबत विवाह करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. 13 जून रोजी खेळल्या गेलेल्या मुंबई T20 लीग 2026च्या अंतिम सामन्यात खेळाडूंमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. 19व्या षटकात ARCS अंधेरीचा फलंदाज गौरव जाधव बाद झाल्यानंतर मराठा रॉयल्सच्या खेळाडूंनी आक्रमक जल्लोष केला. यावरून गौरव जाधव आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांच्यात मैदानातच जोरदार शाब्दिक वाद झाला. यानंतर सामना संपत आला असताना मराठा रॉयल्सचा एक खेळाडू थेट अंधेरीच्या डगआउट पाशी गेला, जिथे कर्णधार शिवम दुबे बसला होता. तिथे पुन्हा खेळाडूंमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. या सामन्यात मराठा रॉयल्सने 8 धावांनी विजय मिळवून ट्रॉफी जिंकली असली तरी या असभ्य वर्तनामुळे MCA खेळाडूंवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.